भारतातली सगळ्यात महागडी दारू आहे. फक्त 2 बॉटल्स आहेत. किती 490 रुपयाचा मसाला डोसा आमच्या ऑफिसच्या बाहेर 50 रुपयाला मिळतो हा तो. इथे इतकी गर्दी असायची म्हणजे कंटाळा यायचा सिक्युरिटी करायची. फायनली आता पोहोचलोय एअरपोर्टला. बघू 11:30 वाजता रात्रीची फ्लाईट आहे. 3 तास घालवायचे आता इथे एअरपोर्टला. बघू आता एअरपोर्टला काय करतो. भूक पण लागली थोडी. थाय एअरवेज आता शोधू कुठे थाय एअरवेज. चला आता इकडनंच एंट्री करतो मी. एअरपोर्टवर सगळ्यात कठीण काम मला असं वाटतं की हे गेट शोधणं आहे. ही 5 नंबरची गेट आहे. बघू आता कुठच्या गेटने मला भेटतंय थाय एअरवेज. चला वेब चेक इन मी अगोदरच करून ठेवलेलं. आता बघू थाय एअरवेज कुठे आहे. थाय एअरवेज कुठे आहे? सरळ जाऊ. हा प्रॉब्लेम होतो 5व्या गेटला मधून एंट्री केल्यावर. आता मला बी गेट पर्यंत जावं लागणार आहे चालत. एवढीही रात्री काही गर्दी नसते. पण थाय एअरवेज, आपलं व्हिएतनाम एअरलाइन्स, व्हिएतजेट, आपली लोक नको तेवढे ट्रॅव्हल करतात तिकडे. इतकी गर्दी असते तिकडे. बघू किती वाजता. आता माझं हे होत नाही सगळं. इमिग्रेशन आहे, सिक्युरिटी क्रॉस करून अराउंड 1 तासाभरात जाईल. 1 तास जाईल याच्यात माझा. काय सौदी बी पर्यंत जायचंय मला. मला त्या ड्रायव्हरच पडलंय. सिगरेट पितो म्हणून सांगतो. सिगरेट पितो त्यामुळे मी काय उचलू शकणार नाही. तुम्ही तुमचं ठेवा. मी माझं ठेवलंही असतं पण बॅग इतकी जड होती की मला एकट्याने उचलणं पण कठीण होतं. चला फायनली थाय एअरवेज आलेला आहे. नशीब जरा गर्दी कमी आहे त्याच्यापेक्षा. व्हिएतनाम एअरलाइन्स गर्दी तर कमी दिसते. लवकर होईल असं वाटतंय. ही आपली इंडियन लोक आपल्या लोकांमध्ये कधी सिविक सेन्स येणार आहे देवाला माहिती. चला ही आता माझी फ्लाईट आहे. 23:35 11:30. पहिल्यांदा इतकी कमी गर्दी आहे सिक्युरिटीला. नाही तर इथे इतका कंटाळा यायचा. सगळी लोकांनी वॉरची झालं. लोक सगळे घाबरले आहेत वाटतं. आता इथे इतकी गर्दी असायची म्हणजे कंटाळा यायचा सिक्युरिटी करायची. म्हणजे कुठच्या बेडला जाऊ. हा बेडला. चला सगळं लॅपटॉप बिपटॉप दररोज म्हणतो इलेक्ट्रॉनिक गेटने करणार पण प्रत्येक वेळी विसरायलाच होतं. इतक्यात पास पण झालो असतो. एवढी गर्दी आहे. इंडियन पब्लिक इतकी जात असते ना आता. म्हणजे आता साऊथ ईस्ट एशियाला कुठच्याही कंट्रीमध्ये जा, व्हिएतनाम, बँकॉक, म्हणजे थायलंड, मलेशिया, कुठेही जा, म्हणजे इंडियन तुम्हाला प्रत्येक 5 जणांपैकी 1 जण इंडियन असतोच. फायनली चेक इन इमिग्रेशन झालंय. सगळं झालंय. आता सगळ्यात मेन गोष्टीकडे जायचंय. कुठेही बाहेर विजिट असले की 1-2 लोक आहेतच माझ्याकडे की बाबा काहीतरी घेऊन ये. चला आपण आता
महत्वाच्या सेक्शन कडे येतोय मी. दारू बुक करायची आहे माझ्यासाठी नाही. आहेत आमची 2-3 माणसं ज्यांच्यासाठीच मी आता, मला असं वाटतं की मी इंटरनॅशनल पुढची टूर असेल असं वाटतं की मी त्यांच्यासाठीच करतो. आल्या आल्या पहिल्यांदा येतील आहे टीचर्स 2390. आपण आपल्या सेक्शन मध्ये जाऊया. ग्लेन फिडिच, ग्लेन मुरांच. 4 बॉटल प्री बुक करायचे. आता कुठचे बुक करायचे ते आता फोन करून विचारणार. माझा एक मित्र आहे, घराकडे ऑलरेडी माझ्या 2 बॉटल्स आहेत आणि अजून 4 बॉटल हवे आहेत त्याला. कुठे इतकं कोणाला काय देतो देवाला माहित. आणि कसले असले हवेत त्याला. 16,000. मला 16,000 दिसले की माझं पहिल्यांदा धग होतं. म्हणजे ही कुठची आहे? पूर चार्लो. चला आपण आलो आता कुठे. त्याच्यापैकी एक कुठेतरी घ्यायची आहे मला. 12 वर्षाची सिंगल मोड 15% ऑफ आहे ग्लेन लिव्हिट वर. ग्लेन फिडिच वर किती आहे? 10%. कोण आहे कोण आहे कोण आहे? बघा 23 इयर गोल. ग्लेन फिडिच किती आहे? 32,000. पाच लाख 3,000. 5,03,90. बापरे. लोक काय घेत असतील की नाही देवाला माहिती. एवढी महागडी ग्लेन फिडिच, ग्लेन लेविट, अजून कुठच्या दारू आहेत. हे बघा ही 1 लाखाची नियरली व्हॅल्वेनी. चला कोणाला तरी शोधायला पाहिजे जो मला प्री बुक करून देणार आहे ऍटलीस्ट 4 बॉटल. ग्रेगुच बघूया किती असतं. ग्रेगुस. ग्रेगुस. वाव. आणि बॉटलचा शेप बघून घ्यावीशीच वाटते. चला 2 बॉटल बुक करतो आणि लवकर निघतो इकडनं. जोपर्यंत माझे 2 बॉटल बुक होत आहेत तोपर्यंत मी भारतातली सगळ्यात ना रे. ही बघा ही भारतातली सगळ्यात महागडी दारू आहे. फक्त 2 बॉटल्स आहेत. 57,57,990. एक बॉटल इथे मुंबई एअरपोर्टला आहे आणि दुसरी बॉटल गुरगावला आहे असं मला ह्याने सांगितलं. गुरगावला 75 lakhs आहे. गुरगावला जी आहे ती 75 लाखाची आहे. बापरे. म्हणजे एवढ्या महागड्या दारू लोक पितात. तोपर्यंत मी तो करेपर्यंत बॉटल दाखवतो तुम्हाला. ही आहे 1,36,000ची. ती मी अगोदरच दाखवली आहे 5 लाखाची आहे. आणि बॅल्विनी 57,57,000ची कोण पित असेल. हा 2 दारूच्या बॉटल बुक केल्यानंतर सगळ्यात महागडी दारू 57,57,990. इंडियातली 2nd नंबरची हायएस्ट प्राइस वाली दारू आहे. फक्त 2 बॉटल अवेलेबल आहेत. एक बॉटल आहे गुरुग्रामला आणि दुसरी बॉटल आहे इथे मुंबई एअरपोर्टला. आणि त्याच्यापेक्षाही जास्त महागडी जी आहे इंडियामधली ती आहे 75 लाखाची. ती सुद्धा गुरुग्रामलाच आहे. हे 5 लाखाची दारू. 5,95,000. चला माझ्याकडे आता भरपूर टाइम आहे. अजून 3 तास मला एअरपोर्टला काढायचे आहेत. तोपर्यंत मस्तपैकी एअरपोर्टचा व्ह्यू बघून
अजून 3 तास मस्तपैकी टाइमपास करायचा इथे एअरपोर्टला. तोपर्यंत उगाच इथे इकडे तिकडे फिरत राहतो. ते पहिलं म्हणजे खायला कुठे गेलं तर मला तर एअरपोर्टला, कुठच्याच एअरपोर्टला, कुठच्या म्हणजे इथे इंडियामधला मोस्टली खायला इतका कंटाळा येतो. लास्ट टाइम मी कुठे जात होतो, आम्ही जात होतो शंघायला. तर इथे एक आहे हॉटेल, हॉटेलचं नाव घेत नाही मी, पण तिथे प्लॅटफॉर्मवर त्यांच्या सर्व करतात तिथे 2-3 कॉक्रोच नुसते असे फिरत होते. आणि ह्याच्या अगोदर मी ज्या इंडस्ट्रीमध्ये काम केलंय मला माहित आहे इथे ह्यांची किचन्स कशी असतात. कधी बी त्यामुळे खायची अजिबात इच्छा होत नाही. पण इतकी भूक लागली मला, मॅगडी शोधायचं आहे. आमच्या सगळ्या रिलेटिव्ह ना माझ्या, किंवा माझ्या जे फ्रेंड्स आहेत, त्यांना असं वाटतं की मी फिरतो म्हणजे काहीतरी मजाच करतो. इतकी हेक्टिक लाईफ असते, इतकी हेक्टिक हेक्टिक लाईफ असते. जो बिझनेस टूरवर बिचारा जात असतो त्याला माहित आहे. एकतर रात्रीच्या फ्लाईट्स असतात. आता माझी फ्लाईट 11:30ला आहे, ती पोचणार आहे बँकॉकला अराउंड सकाळी 5:30-6 वाजेपर्यंत पोचेल. त्याच्यानंतर लगेच फ्लाईट आहे माझी 7 वाजता, कनेक्टिंग फ्लाईट. ती 2.5 तासाची जर्नी आहे. 2.5 तासाच्या जर्नीत मी पोचणार आहे 9:30 वाजता. 9:30 वाजता पोचल्यानंतर मला हॉटेलला जायचं आहे. हॉटेलला चेक इन आहे माझा 2 वाजता. मध्ये माझे किती तास आहेत, त्यानंतर माझी लगेच इमिडिएटली मीटिंग आहे 11 वाजता. म्हणजे झोप नावाचा प्रकार हा अजिबात नसतो. इथे बघ, इथे काहीतरी करतायत ती लोक. प्रत्येक वेळी येतो तेव्हा इथे काही ना काहीतरी होतच असतं. हा, तर अजिबात झोप भेटत नाही पुढच्याच बिझनेस टूरला. पुढचे 10 दिवस झोप नाही, काही नाही. फक्त आणि फक्त कस्टमर व्हिजिट. शनिवार रविवार फक्त जरासा वेळ भेटतो, ते पण कस्टमर बरोबर डिनर मीटिंग्स एकी मीटिंग्स फक्त. त्यात थोडासा मला वेळ भेटला तर मी ब्लॉग्स बनवीन. माझा पहिलाच अटेम्प्ट आहे हा. मला माहित नाही मी कसा बोलेन वगैरे, पण ट्राय तर नक्की करेन. आतापर्यंत इतके इतके कंट्रीज फिरलो मी. आता ही माझी कितवी कंट्री आहे, म्हणजे व्हिएतनामलाच मी गेल्या. सावकाश बाबा. व्हिएतनामलाच मी 2022 पासून जातो. वर्षाला 2 वेळा तर टूर होतेच माझी. आता ही माहित नाही मला मी किती वेळा, 5-6 वेळा तर गेलो असेल मी व्हिएतनामला. चला, बर्गर किंग भेटलं, काहीतरी खातो. फ्लाईट टाइमवर आहे, फ्लाईट आहे टाइमला. गेल्या 3-4 दिवसात इतके फ्लाईट्स कॅन्सल झालीत. भीतीच वाटते लास्ट मोमेंटला की कॅन्सल झाली तर काय, पूर्ण शेड्यूल पॅक आहे. चल, मला इथे ना एक गोष्ट घ्यायची आहे, बघतो असेल तर घेईन. नाही, व्हिएतनाम किंवा चायना असेल, म्हणजे शांघाय असेल, इथे जायचा एक फायदा म्हणजे काय, आपल्याला जे इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतात ना, इतक्या म्हणजे चांगल्या. चायनामधल्या तर आपण गॅरंटी देऊ शकत नाही, पण इतक्याच इनोव्हेटिव्ह असतात ना, तिकडेच घ्यायचं काही. आता मी लास्ट मार्चमध्ये गेलेलो शंघायमध्ये. मी ड्रोन घेतलेला. बघ, परत त्या पंजाब ग्रिलला आलोय. हे फक्त बाहेरूनच चकाचक दिसतात सगळे फूड कोर्ट, पण आतमधली रिअल परिस्थिती मी बघितली आहे, इतकी बेकार असते. आता मी सांगून उपयोग नाही, कितीतरी जण प्रवास करत असतील, पण मी ज्यावेळी म्हणजे 5-6 वर्षापूर्वी एका कंपनीत होतो, आमचे ऑडिट्स असायचे असे, तर इथे इतकी भयंकर परिस्थिती असते. कॉक्रोचेस तर इतके असतात म्हणजे त्यांना कंट्रोल करणं पण खूप कठीण आहे. तर ठीक आहे, चला, फायनली मला दिसलंय मॅगडी. कम्पॅरेटिव्हली गेल्या 3 महिन्यापेक्षा ना, वॉर सुरू व्हायच्या अगोदर जेवढी गर्दी होती ना, त्याच्या आता निम्म्यावर आलेली आहे. इतकी गर्दी कमी झालेली आहे.
नाहीतर हे मॅगडी पूर्णपणे भरलेलं असायचं. बघू त्या मॅगडीला जायला पण मला एवढी भूक लागली, पण प्रॉब्लेम असा आहे म्हणजे ना म्हणजे 1 महिनाभरापूर्वी सर्जरी झाली आहे आणि डॉक्टरने काही खायला म्हणजे जे मैदा आहे स्पेशली मैदा अवॉइड करायचा आहे मला. पण काहीतरी खाईन नक्कीच. काय आहे खाण्यासारखं मैद्या व्यतिरिक्त? इथे तर सगळा मॅगडी म्हणजे मैदाच आहे. चला नाश्तो प्युअर व्हेज दिसतंय, बघू त्याच्यात काय आहे. डोसा खाईन किंवा इडली खाईन, दोघांपैकी एक काहीतरी खाईन. एवढं तर मी फ्लाईट मध्ये तर जेवू शकत नाही. इथे काहीतरी ऍटलिस्ट खाईन. बघू किमती बघून म्हणजे माझी अगोदरच काय काय आहे, काय काय आहे. दिस बघा, समोसा 350 रुपये, राघव चड्डाचा 20 रुपयाचा समोसा 350ला देतात. मसाला उपमा 40, आलू पोहा 500. कसं खायचं विचार करतो 10 वेळा खाताना. हे बघा, चला काउंटरवर. वडापावासाठी 350 आणि 400 रुपये जर द्यायचे म्हणजे मोठेच. इथे काय मॅडम काउंटर कुठे आहे? डोसा जो स्वस्त असेल तो डोसा. हे एवढे रेट बघून अगोदरच आमचे हे होते. सांगा. प्लस टॅक्सेस और इंक्लूडिंग 490. वो फ्रेश आहे ना मसाला डोसा मध्ये? मसाला डोसा का? ओके. हाच आहे तो किती 490 रुपयाचा मसाला डोसा. आमच्या ऑफिसच्या बाहेर 50 रुपयाला मिळतो हा डोसा. 450. रॉयल ट्रीटमेंट देऊन आता त्याला खायला पाहिजे, बाकी काय. एवढी आता मलाच खाताना आता कसं तरी वाटतंय. 450 माझी लकीची बिर्याणी आली असती मस्तपैकी. चला ठीक आहे, खाऊ आता. 450 तर 450. 490 रुपये घेतले तिने ह्या 50 रुपयाच्या डोशासाठी. खरोखर जो आमच्या ऑफिसच्या खार ऑफिसच्या बाहेर एक डोसावाला होता, इतका जबरदस्त बनवायचा. त्या तुलनेने हा डोसा म्हणजे खरोखर जास्तीत जास्त 40 रुपयाचा डोसा आहे. पण आता फक्त एअरपोर्ट आहे म्हणून, नाहीतर काही टेस्ट नाही आहे. तरी पण मी खाणार आहे, कारण फ्लाईट मधलं जेवण जात नाही पहिली गोष्ट. दुसरी, रात्री 11:30 जरी टेक ऑफ असलं तरी ते सर्व करतात किती वाजता? 1-1:30 वाजता. माणूस अर्धा झोपेत असतो आणि इतक्या रात्री खाऊन पचत पण नाही. हाच गोड मारून खायचा आहे. घराकडून मी 5 वाजता निघालोय चहा आणि बिस्किट वगैरे खाऊन, पण पॉसिबल नाही कारण एअरपोर्टला पोहोचेपर्यंत मला किती 2 तास लागले. ट्रेन टॅक्सी ट्रेन करत करत कसा बसा आलोय. त्यामुळे मग भूक लागली. कशी चव असली काही असलं खायचं तर आहे.